जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 85 पाहणार आहोत. भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ. ईश्वर प्राप्तीकरता जे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यामध्ये योग साधना हाही एक मार्ग आहे. अनेक जण या मार्गाने जाऊन ईश्वराला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतात. या योगाच्या मार्गात त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात. त्या सिद्धींचे चमत्कारही आपल्याला पाहायला मिळतात. पण इतक्या सगळ्या सिद्धी प्राप्त करून घेऊन सुद्धा त्या योगी जनांना खरं समाधान, खरं सुख मिळतच नाही. मनाला शांतीही मिळत नाही आणि ईश्वर प्राप्तीसुद्धा होत नाही. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. अर्थात योग मार्गाने जाताना शरीराला अनेक प्रकारचे कष्ट आणि श्रम होतात, पण त्यापासून मनःशांती मात्र मिळत नाही. संत चांगदेव महाराज हे हठयोगी संत होते. आपल्या योगसिद्धीच्या बळावर ते 1400 वर्ष जगले. त्यांनी आपल्या सिद्धीचे अनेक चमत्कारही केले. त्यांना त्यांच्या सिद्धीचा अभिमान होता. पण एकदा त्यांच्या कानावर ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणला रेड्यामुखी वेद बोलविला ही बातमी आली. तेव्हा त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. त्याकरिता पत्र पाठवायचा त्यांनी विचार केला. पण पत्रामध्ये मायना काय लिहावा हे त्यांना समजेना. नमस्कार लिहावा तर ते वयाने लहान आहेत. आशीर्वाद लिहावा तर ते ज्ञानी पुरुष आहेत. शेवटी त्यांनी कोरेच पत्र पाठवले. ते कोरे पत्र पाहून निवृत्तीनाथ म्हणाले, एवढे वर्ष जगून आणि एवढ्या सिद्धी प्राप्त करून सुद्धा हे आतून आणि बाहेरून कोरेच आहेत. चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांवर आपल्या सिद्धीचा प्रभाव पडावा म्हणून आणि ते दाखवण्याकरता ते त्यांना भेटायला वाघावर बसून आले. हातामध्ये सापाचा चाबूक घेतला आणि वायुवेगाने आळंदीला आले. त्यांच्याबरोबर त्यांची अनेक शिष्य मंडळी होती. आळंदीला पोहोचल्यावर त्या शिष्यांनी चांगदेव महाराजांच्या नावाचा जय जयकार केला. ज्ञानेश्वर महाराजांना समजले की चांगदेव त्यांच्या भेटीसाठी आले आहेत. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांबरोबर एका भिंतीवर बसले होते. त्यांनी त्या भिंतीला चालण्याचा आदेश दिला. तेव्हा ती भिंत हळूहळू पुढे सरकत चांगदेव महाराजांच्या समोर आली. भिंतीवर चालत येताना पाहून चांगदेव महाराज तर आश्चर्यचकित झाले. मी माझ्या सिद्धीच्या बळावर या जगातील चेतन वस्तूवर अधिकार प्राप्त करू शकलो, पण यांनी तर अचेतन निर्जीव अशा वस्तूवर विजय प्राप्त केला. माझ्या सिद्धी यांच्यापुढे काही कामाच्या नाहीत. ते वाघावरून खाली उतरले व त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांना शरण आले. नंतर ज्ञानेश्वराच्या आदेशानुसार मुक्ताईने त्यांचं गुरुपद स्वीकारलं
आणि त्यांना उपदेश केला, तेव्हा त्यांना खरे आत्मज्ञान प्राप्त झाले. यावरून हे लक्षात येते की केवळ योगसिद्धीच्या बळावर ईश्वराला प्राप्त करून घेता येत नाही. त्याकरिता नामस्मरण करून आत्मज्ञान प्राप्त करावे लागते. म्हणून समर्थ म्हणतात की भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा. सर्वश्रेष्ठ असे जे शंकर, त्यांनी सुद्धा रामनाम घेतल्यावरच त्यांना खरे समाधान, खरे सुख प्राप्त झाले. त्यांना खरा आराम हा रामनामानेच मिळाला. म्हणून शंकराने त्या रामनामाचा नेमच केला. नित्य नियमाने खंड न पाडता ते रामनाम घेत राहतात. रामनामाचं व्रतच त्यांनी स्वीकारलं. पुढे समर्थ म्हणतात, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. या रामनामाने शंकराच्या शरीराचा दाह शांत झाला, मनालाही आराम मिळाला. या ठिकाणी समर्थांनी पुन्हा शंकराचा उदाहरण आपल्याला दिले आणि रामनामाचं महत्त्व सांगितलं. आपल्याला असं वाटू शकतं की समर्थ पुन्हा पुन्हा तेच काय सांगतात, पण त्याचं कारण म्हणजे राम हे समर्थांचं आद्य दैवत आहे. त्यावर त्यांची खूप श्रद्धा, खूप निष्ठा आहे आणि आपल्याला जे आवडतं ते आपण सर्वांना पुन्हा पुन्हा सांगत असतो. म्हणूनच समर्थ आपल्याला या ठिकाणी पुन्हा शंकराचं उदाहरण देऊन समजावून सांगतात की जो शंकर एवढा सामर्थ्यवान, एवढा बलवान, एवढा तपस्वी, तरी तो सुद्धा रामनामच घेतो आणि रामनामानेच त्यांच्या मनाला खरा आराम मिळतो. मग आपल्यालासुद्धा अंतःकाळी कोण सोडवेल, तर ते रामनामच, दुसरं कुणीही नाही. अंतःकाळी आपले कसे होईल असे प्रत्येकाला वाटत असते. मरणाचं भय प्रत्येकाला असतं. माझं मरण कसं होईल, मला किती यातना होतील, काय वेदना होतील, तसेच मृत्यूनंतर मी नेमका कुठे जाईल, काय होईल या जीवाचे वगैरे. पण हे सगळं भय नाहीसं करायला एक रामनामच पुरेसा आहे. जो रामाचं सतत भजन करतो तो कुणालाही घाबरत नाही, अगदी मृत्यूलासुद्धा. पण त्याकरिता नाम मात्र दृढ निष्ठेने घेणे जरुरीचे आहे, वरवरचे नाही. मनामधील आपल्या वासनांचा क्षय होणे पण गरजेचं आहे. जोपर्यंत वासना नष्ट होत नाही तोपर्यंत भक्तीचा उदय होत नाही. वासना म्हणजे काय, तर आहे ते असू द्याच आणि आणखीही मिळू द्या, असे गोंदवलेकर महाराज म्हणतात. आणखी एका ठिकाणी गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे की भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजविली. एकूण काय, तर राम नाम जो घेतो त्याला मरणाचे भय राहत नाही. कारण नामस्मरणाने त्यांच्या वासना नष्ट होतात. वासना नष्ट झाली की देहबुद्धी नष्ट होते, देहाची आसक्ती नष्ट होते, देहावरचं प्रेम कमी होते आणि मग मरणाचं भय वाटत नाही. म्हणून माणसाने नित्यनेमाने रामनाम घ्यावे असे समर्थ या श्लोकात सांगत आहेत. समर्थ म्हणतात, भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ.